तर बघा आम्ही निघालेलो आहे कुठं तर मार्केट म्हणजे शेताला निघालोय. आणि कशाला तर फुलं आणायला निघालेलो आहे बरं का आम्ही शेताला. आणि हे काय इकडं ही पिशवी पण घेतली या फुलं आणायला. त्याच्या पहिलं तुम्हाला आहे ना आमची जिजाबाई काय करते ना हे दाखवते. ह्या बघा काय करते काय का म्हातारीचं काय काम चाललंय. म्हातारी शेणाने सारावती या. हे काय इकडे हे बघा शेणाने तिचं चाललंय या सारवान. तिला काय ऐकायला येत नाही. हे बघा आता सारावल्या वाळेल का जिजाबाई. तर तिचं चाललंय सारवान सुरवान. हा तिचं चाललंय आता सारवान सुरवान. सकाळपासून म्हातारी गुणगार झोपली असेल आणि आता सव्वासांच्या वेळेला सारवान काढलं या. काय बोलावं. तर चला आता म्हातारीला बोलण्याचा अर्थ नाही. आपलं शेताकडे आपण धाव घेऊया. ह्याचं तर लय पुढार पण निघतंय पुढं. तुम्ही पण येत आहे वेर. तुम्ही पण येत आहे. दर दरे चावी ठेव. अरे माझ्याकडे पण आहे. तुझ्याकडे आहे का ठेवायला जागा. चैन आहे का. चला आता आम्ही निघालोय मार्केट. चला तर ह्या बघा आम्ही आलेलो आहे आता शेतामध्ये. आता बांधानी वाटच नाही बरं का जायला म्हणून आम्ही असं मधून निघालेलो आहे. तर ही ज्वारी आहे बरं का. ज्वारी आहे ना बाळाई. त्या दिवशीच बघितलं तुम्ही येत आहे बघा किती आंबा. होय पाणी दिलंय अरे वाटतंय ज्वारीला. पाणी दिलंय. ए पाण्यात नीट चला रे. पाणी नेमकं दिलंय आजच. तर आता पुढं चालली या. गारव्याला असं इचुकाट असतात ना त्यामुळं पोरांना म्हटलं तुम्ही मागच थांबा मी चलते पुढं. पोरं आहे तर माझ्या वाटत. बांधावरती आलो या पण बांधाने काही रस्ता चांगला नाही बरं का एवढा व्यवस्थित. अरे कसं रे काय आता पाणी पण दिलंय ना आता आपल्याला येतील काय ते फुलं काढायला. हे बघा हे बघा हे बघा हे बघा मोगरा आहे आतमध्ये. पण आता त्याला तू नको जाऊस. तू राहू दे. हो साईडला तू. कोणती पाले कढीपत्त्याचा मला कढीपत्ता आहे काय कढीपत्ता आहे. सर साईडला तू बाळा मला बघू दे. बाई फुलं आहेत लय पण पाण्याने हे काय वाहून गेली सगळी. नको तुम्ही कोणीच जाऊ नका मी तोडते सारखा. दर्ग हातात मी तोडते फुलं. हा मी तोडून देते तुमच्याकडे. तुम्ही अजिबात जायचं नाही बरं. येऊ द्या कढीपत्ता. मला वाटलं येते एवढं. हे उपतंय वरती आता कसं काय तोडू शकतो की. कळ्या तोडू का. कळ्या नको तोडू. दाखव ना दिसत पुढं. मला बघू दे आधी. आता इथं काय नाही इथे करा. तिथं तोडा रे मम्मा. हे बघा आम्ही आता फुलं तोडली. फुलं आहे ना खाली जी होती ना तीच तोडली. तर वरती जी येल गेलेला आहे त्या आंब्यावरती त्याला पण बरीच फुलं आहेत बरं का. हे बघा तर वरती आहे ना वर्ग म्हणत होतं मी चढतो पण मी नाही चढून दिलं. पडलं चढलं म्हणजे कुठं डोक्याला ताप करायचा म्हणून मग मी म्हणलं खालची आहेत ना तीच तोडा. तर बरीच गावलेली आहेत बरं का फुलं. जवळजवळ 2-3 गजरं होते एवढी गावलेली आहेत. आणि खाली आहे ना पाण्यामुळे ना लय हातरून झाले बघा. हे बघा दिसत असेल तुम्हाला आहे का. पाण्यामुळे आहे ना लय म्हणजे लय हातरून झालेलं आहे फुलांचं. दाखवते तुम्हाला अख्खं पाय ना पाय आमचं हे झालं. हे बघा पाण्यामुळं खाली किती हातरून झाले फुलांचं. आणि पाण्यामुळं आम्हाला घेता पण येणार जेवढी होती ना थोडीफार घेण्यासारखी ती आम्ही घेतली. पण पाण्यातनं पाय टाकला की नुसतं पाय त्या पाण्यात अख्खा जातो या. सगळं पाय चिकचिक होतो या.
म्हणून खाली पडलेली सहसा घेतली नाही तर पुढं जी होती वरती ती घेतली, थोडीफार खालची पण घेतलेली होती. तर आता निघालेलो आहे आम्ही घरी नाही जाणार, आम्ही तिथंच बसणार आहे शेतामध्ये. बरं वाटतं इथं शेतामध्ये बसायला. बरं म्हणजे घराच्या समोर पण चांगलं आहे बसायला, पण शेतामध्ये का बरं वाटतं या तर रेंज येते मोबाईलला, फुल रेंज येते इथं माझ्या मोबाईलला. त्यामुळं मग आम्ही इथं बसतोय. ह्या बघा आंबे त्या दिवशी दाखवलेले आहेत तुम्हाला, खाली किती आलेले आहेत. खालीच आहेत आंबा, लय आले. त्या छोटा आंबा आहे पण लय आले त्याला आंबा. आता आम्ही इकडून चलते मधून. इथं नाही अजून पाणी पोचलं, इथं नाही आलं अजून पाणी. आता सोडलंय वाटतं, अर्ध्या शेतामध्ये आलेलं आहे. आता इथं दारं बिरं धरायला कोण नसते, असंच मोखर सोडून देते ते. त्यांना काय एवढा टाईम आहे तेव्हा दारं बिरं धरायला, असंच ते मोखर सोडून. बघू किती फुलं तोडले ते, किती फुलं गावले दाखव. ह्या बघा एवढी फुलं गावलेली आहेत. ह्या बघा एवढी फुलं गावलेली आहेत, बरीच गावलेली आहेत. आणि वास एवढा बी सुरेख येतो या. हा हा काय घेतले कशाला बाळा, टाकून देते घाण टाक. कशाला कुणाचं पण काही पण उचलतं उगच बिन खऱ्या गत. हा चावी आहे ना, जा मग तुम्ही घर गाठा दोघं. तुम्हाला जायचं जा तुम्ही पण. हे वळवून ठेवा, फुलं वळवून ठेवा ना. आता ह्यांची काय एवढी तयारी चालली, कशासाठी तुमची एवढी गजर बिजर करण्याची तयारी चालली तर ह्या सांगेल. उद्या भीम जयंती आहे ना 14 एप्रिल. हा हा होय, हा भीम जयंती आहे उद्या. त्यामुळं मग ह्यांनी आता आपल्या दारात कॅम्पेन होय दारातल्या पण गावल्या तर हे काय म्हणून ह्यांची तयारी चालली आहे. उद्या जयंती आहे म्हणूनसाठी आणि आत्ताच तयारी चालली नसल्या जयंतीची. म्हणून मला म्हणली चला ते आपण मार्केटून फुलं घेऊन येऊया. आता चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आणि ह्यांना घरी हाकालते. मी माझी इथं निवांत बसते जरा रिलॅक्स. लय वाईट तिथे चौघजण मला रिलॅक्स जीवन जगून देत नाही तुम्ही. हो काय सोन्याचं झाड आहे, हो का, हे बघा सोन्याचं म्हणजे आपल्या दसरा जे असतो ना, दसरा आपला, त्याला ह्या झाडाचं त्यावेळेस लय महत्व असते. पुण्यामध्ये मला एकदा भेटत नव्हतं हे झाड म्हणजे पालाच भेटत नव्हता ह्याचा. आम्ही किती फिरले होते ह्या पाल्यासाठी. ते बघा आमच्या वडिलांच्या शेतामध्ये त्या बघा रोड असा आणि इथंच आहे झाडे कोपऱ्यावरच. दोन फांद्या पण म्हणजे दसऱ्याला लय माणसं येतात. 4-5 फांद्या, काय 2 नेतात, काय 3 नेतात. होय तू जर राखण बसायचंच ना मग. चला एवढं ते स्टॉप.